माहित आहे ग पोरी. बघ बघ बघ, अखेर गुरु शिष्याची भेट झालीच. काय ग, बाकी बरी आहेस ना ग तू? नाही महाराज, माझे पाय आकडले तो. आठवडा उलटून गेला, काय करू काय बी कळना. लई त्रास होतोय बघा. महाराज तुम्ही हसताय आणि कसं पाहिजे? साईबाबांनी लई विश्वासाने तुमच्याकडे पाठवलं होतं. अगं हसू नको तर काय करू? इथं येऊन खोटं सांगतेस? पण माझा पाय आखडलाय. अहो महाराज, खरंच खरंच सांगतोय, माझा पाय लय आखडलाय बघा. आमचा अजिबात विश्वास नाही. जरा थांबा, आई तुम्हाला उठून चालून दाखवाल म्हणजे तुमचा विश्वास बसल. आय उठ ग, ह्यासने चालून दाखव. काय ग पोरी, काय झालं? महाराज लय मोठी चूक झाली बघा आमच्याकडनं. आम्ही तुमच्यावर विश्वास नाही ठेवला. अगं विश्वास होता म्हणूनच तर तुझ्या दुखण्यावर उपचार झाला ना. उपचार झाला. आता तुझ्या मनात पडलेल्या प्रश्नाचे उत्तर. विचार विचार, तुझ्या मनात पडलेला प्रश्न विचार. महाराज तुम्हाला कसं कळलं की माझ्या मनात प्रश्न आहे म्हणून? महाराज, पण माझं हे दुखणं साईबाबा बी दूर करू शकले असते की. पण मग तुमच्याकडे का पाठवलं त्यांनी मला? कारण तुझ्या गुरु भेटीची वेळ जवळ आली होती. तुझं दुखणं तर एक निमित्त मात्र होतं ग. खरे कारण तर आपली भेट होती, गुरु आणि शिष्याची. महाराज, एक सांगता का, तुमचं आणि साईबाबांचं नातं काय हो? नातं? अगं फक्त नाव वेगळं, चेहरा वेगळा, पण गुरुत्व एकच. कळेल कळेल. गुरु भेट झाली, गुरुदर्शन झाले की तेही कळेल. मालक मालक मालक, जा जा अक्कलकोटला जा. आमच्या मालकांना नमस्कार करा. स्वामी समर्थांना नमस्कार करा. तोच तुमच्या गुरुसेवेचा प्रारंभ, भक्तीचा शुभारंभ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. महाराज मग तुम्ही बी चला की आमच्या बरोबर अक्कलकोटला. अक्कलकोटला येऊ येऊ. आम्हाला इथून हाकलवून दिले की आम्ही पण येऊ अक्कलकोटला आमच्या मालकांकडे. काय रे ढोंगी खोटारड्या माणसा, इथे येऊन लोकांची फसवणूक करतोस का रे? स्वतःला महादेवाचा अवतार समजतोस? अरे तू कसला महादेवाचा अवतार? तू तर एक नंबरचा भोंदू. तुला साधे वेद तरी ठाऊक आहेत का? तू जर आम्हास वेद म्हणून दाखवलेस तर आम्ही तुझा विचार करू, अन्यथा तुला या गावातून हाकलून देऊ. बाळ इकडे ये ग जरा. बाळ यांना वेद बोलून दाखव. अग्निमेय पुरोहितं यज्ञस्य देवमृत्वीचं होतारं रत्नधारतमम् अग्निपूर्वे ऋषिभिर्यो नृतनैरुत
स देवा एह वक्ष्यति अग्निना रैमश्नवत्कोशमेव दिवे दिवे यशसं वीरवत्तमम् अग्ने. चला चला, हे नक्कीच कोणीतरी दैवी पुरुष आहेत. आपल्याला इथून हाकलून देण्या अगोदर आपणच निघून जाऊ. चला चला चला, निघा. चला चला.